गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे। लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्ण वन्दे जगद्गुरुं। महायोगपीठे तटे भीमरत्या, वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे। समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। कर्पूरगौरं करुणावतारं, संसारसारं भुजगेन्द्रहारं, सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। अतुलितबलधामं हेमशैलाभिदेहं, धनुजवनकृशानुं ज्ञानिनामग्रगण्यं, सकलगुणनिधानं वानराणामधीशं, रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती। श्रोते हो नमस्कार। रामचरितमानस हा संत तुलसीदासांनी लिहिलेला एक महान ग्रंथ। जसा आपण महाराष्ट्रामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथेला पंचमवेद असं म्हणतो, तसं हिंदी भाषिक राज्यामध्ये म्हणजे वरची राज्य जर बघितली गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हिंदी भाषिक जी राज्य आहेत त्या राज्यांमध्ये रामचरितमानस या ग्रंथाला पंचमवेद असं म्हटलं जातं। हा गोस्वामी तुलसीदासजी महाराजांनी लिहिलेला ग्रंथ आहे। तुकाराम महाराजांच्या समकालीनच गोस्वामी तुलसीदासजी आहेत। या ग्रंथामध्ये 7 कांड आहेत। सुरुवातीला मी फक्त ग्रंथाची माहिती सांगतो आणि त्यानंतर आपण सुरुवात करू कथेला। तर या ग्रंथावर जशी महाराष्ट्रामध्ये आपल्याकडं ज्ञानेश्वरीची पारायण असतात 7 दिवस 8 दिवस काय असेल ते, तशीच रामचरितमानस या ग्रंथावर रामकथा हिंदी भाषिक राज्यामध्ये असतात। अनेक रामकथाकार आहेत, महान कथाकार आहेत, मोरारी बापू वगैरे। गेल्या 70-75 वर्षापासून ते अनेक ठिकाणी जगातल्या कानाकोपऱ्यामध्ये त्यांनी रामकथा केलेल्या आहेत, त्या याच ग्रंथावर केलेल्या आहेत। अनेक गोष्टींचं, अनेक समस्यांचं समाधान या ग्रंथामध्ये आहे। संस्कृतमध्ये असलेलं वाल्मिकी ऋषींनी लिहिलेलं रामायण ते सर्वसामान्य लोकांना समजणारं नाही, संस्कृत भाषा। त्यामुळं गोस्वामी तुलसीदासजी महाराजांनी तेच रामायण अवधी भाषेमध्ये, त्या काळच्या हिंदी भाषेमध्ये म्हणजे अवधी भाषा, अयोध्येतली अवधी भाषा, त्या भाषेमध्ये लिहिलेलं आहे। समजायला सोपं आहे। थोडीशी त्या काळातली हिंदी भाषा अवधी भाषा असल्यामुळं थोडी अवघड जाते समजायला काही शब्द, पण त्याचा अर्थ जर आपण पाहिला तर अतिशय सोप्या भाषेमध्ये हे रामचरितमानस लिहिलेलं आहे। 7 कांड आहेत। पहिलं कांड आहे बालकांड, म्हणजे प्रभू श्रीरामाची जी बाल्यावस्था आहे, प्रभू श्रीरामांचा जन्म तो कशासाठी झाला, कधी झाला, कसा झाला, ते होण्यामागची कारणं काय, किंवा प्रभूला अवतार घेण्याची कारणं काय, आणि प्रभू श्रीरामाचं बालपण आणि प्रभू श्रीरामांबरोबर लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न या चौघांचंही मिळून बालपण कसं गेलं अयोध्येमध्ये, त्याचं वर्णन बालकांडामध्ये आलेलं आहे। त्यानंतर दुसरा कांड आहे अयोध्याकांड। अयोध्याकांडामध्ये बालकांडामध्ये विवाह वगैरे, ते सीतास्वयंवर, ते सगळं तिकडंच आहे बालकांडामध्ये। त्यानंतर अयोध्याकांडामध्ये रामाचा राज्याभिषेक, त्याची तयारी, आणि त्यानंतर कैकेयी रुसली आणि कैकेयीनं 2 वर मागितले दशरथ राजाकडं, ते सगळं अयोध्याकांडामध्ये आहे। आणि त्यानंतर रामाला वनवास भेटला, राम वनवासाला निघून गेला,
इकडं दशरथ राजाचं देहावसान झालं, म्हणजे दशरथ राजा मरण पावला, त्यानंतर भरत रामाला आणण्यासाठी गेला, हे सगळं अयोध्याकांडामध्ये आहे. भरताचं चरित्रसुद्धा अयोध्याकांडामध्ये आहे संपूर्ण. आणि त्याच्या पुढचं कांड आहे अरण्यकांड. अरण्यकांडामध्ये राक्षस वधाची प्रतिज्ञा केली. शूर्पणखा राम आणि लक्ष्मण त्यांच्या ठिकाणी आली आणि तिचं कसं अपमान केला लक्ष्मणानं. त्यानंतर रावणाला जाऊन शूर्पणखेनं सांगितलं. त्यानंतर मारीच आहे, मारीचाला बरोबर घेऊन रावण कसा वेश बदलून आला, सीतेचं हरण केलं, हे सगळं अरण्यकांडामध्ये आहे. त्यानंतर शबरीची कथा आहे, संतांची लक्षणं सांगितलेली आहेत, हे सगळं अरण्यकांडामध्ये प्रसंग आलेले आहेत. त्यानंतर पुढं आहे किष्किंधाकांड. आता सीतेचं रावणानं हरण केल्यानंतर राम आणि लक्ष्मण सीतेला शोधत वनामध्ये फिरत होते आणि त्यावेळेस किष्किंधाकांड, म्हणजे किष्किंधा हे वानरांची राजधानी होती आणि किष्किंधाकांडामध्ये सुग्रीव आणि राम यांचं मिलन झालं. त्यानंतर वालीचा वध झाला, हनुमंताची भेट झाली, त्यानंतर जामवंत वगैरे ते सगळे त्यांची भेट रामाबरोबर झाली आणि मग सगळ्यांनी मिळून सीतेचा शोध घ्यायचं ठरवलं, ते किष्किंधाकांडामध्ये आहे. त्यानंतरचं आहे सुंदरकांड. सुंदरकांड म्हणजे हनुमंत चरित्र आहे. हनुमंत कसं त्यानं रामकाज केलं, कसं सीतेचा शोध लावला, कसा तो लंकेत गेला, तिथं सीतेला शोधलं, त्यानंतर लंका जाळली, हे सगळं अरण्यकांडामध्ये आहे. त्यानंतर पुढं आहे लंकाकांड. सीता कुठं आहे हे सर्वांना समजलं, मग सगळे सैन्य घेऊन लंकेमध्ये गेले. वानरांचं सैन्य, राम लक्ष्मण, सेतू बंद झाला, त्यानंतर सगळे लंकेमध्ये गेले. राम आणि रावणाचं युद्ध झालं, मेघनाद आणि लक्ष्मणाचं युद्ध झालं, अनेक जणांची एकमेकांबरोबर युद्ध झाली आणि त्यानंतर राक्षसांचा नाश झाला आणि रामानं विभीषणाला राज्य दिलं आणि सीतेला घेऊन परत अयोध्येमध्ये आला. तर हे झाल्यानंतर शेवटचं कांड आहे उत्तरकांड. उत्तरकांडामध्ये परत भरत आणि हनुमान यांची भेट झाली, भरत आणि राम यांची भेट झाली आणि पुढं रामाचा राज्याभिषेक झाला. रामराज्याचं वर्णन आहे, अनेक गोष्टींचं भक्तीचं निरूपण आहे, गरुड आणि कागभुशुंडी यांचा संवाद आहे, भजनाचं महात्म्य आहे, हे सगळं शेवटच्या उत्तरकांडामध्ये हे प्रसंग आलेले आहे. अशा पद्धतीचं संपूर्ण रामचरितमानस आहे. अतिशय वाचायलाही अतिशय गोड, कोणत्याही रागामध्ये बसणारा हा ग्रंथ आहे. या ग्रंथाचं गायन केलं जाऊ शकतं, असा हा महत्त्वाचा ग्रंथ आहे. याचं वाचन नवान पारायण केलं जातं किंवा मास पारायणसुद्धा केलं जातं. नवान पारायणामध्ये 9 दिवसाचं पारायण आपण करू शकतो. हा ग्रंथ जर तुम्ही घेतला, गीता प्रेस गोरखपूर यांचा अतिशय सुंदर ग्रंथ आहे रामचरितमानस. त्याच्यामध्ये विश्राम कुठं घ्यायचा, सुरुवात कुठं करायची, सगळं दिलेलं आहे. नवान पारायण करू शकता किंवा मास पारायणामध्ये 30 दिवसामध्ये हा ग्रंथ तुम्ही वाचू शकता. आता या ग्रंथाची रचना कशी आहे बघा. प्रत्येक कांडाची सुरुवात ही संस्कृत श्लोकांनी केलेली आहे. काही 4, 5, 7, 8, 9 असे श्लोक सुरुवातीला आहेत संस्कृतमध्ये. आणि संस्कृत भाषा ही सर्वांना न समजणारी आहे, सर्वसामान्यांना न समजणारे असल्यामुळं मग बोली भाषेमध्ये, त्या काळच्या हिंदी किंवा अवधी भाषेमध्ये गोस्वामी तुलसीदासजींनी हे रामचरितमानस लिहिलेलं आहे. आता बालकांड जर घेतलं तर सुरुवातीला 7 श्लोक आहेत संस्कृतमध्ये. त्यानंतर सोरठा हा एक प्रकार आहे, सोरठे लिहिलेले आहेत 5. आणि त्यानंतर चौपाई हा एक प्रकार आहे. चौपाई म्हणजे त्यात 4 पदं आहेत अशी एक चौपाई. तर चौपाई मध्ये पूर्ण हा ग्रंथ आहे. चौपाई जास्त आहेत आणि काही 4, 5, 6 चौपाई झाल्यानंतर दोहा येतो. दोहा 2 ओळीचा असतो. तर प्रत्येक अशा 4-5 चौपाई झाले की एक दोहा आहे. असे पहिल्या कांडामध्ये आता उदाहरणार्थ 360च्या आसपास दोहे आहेत. असं प्रत्येक कांडामध्ये आहेत. पुढची कांड आहेत ती छोटी आहेत. अयोध्याकांड आणि पहिलं बालकांड आहे ते मोठं आहे. बाकीची कांड आहेत ती त्याच्या तुलनेत छोटी आहे. तर आणि छंद एक आहे. छंद 4 ओळींचा असतो. तो सुद्धा गायला अतिशय सुंदर, वाचायला पण अतिशय मजा येते. अशा पद्धतीचा हा ग्रंथ आहे.
आता माझ्याकडे काही कुठलं वादनाचं वगैरे काही उपलब्ध नाही किंवा मला त्याचं ज्ञानही नाही. मी फक्त त्यामध्ये येणाऱ्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत वाचत असताना त्याच्यावर आपण जास्त भर देणार आहे, जास्त चर्चा करणार आहे. अशा पद्धतीनं ग्रंथाचं वाचन होणार आहे. तर पुढच्या भागापासून आपण डिटेलमध्ये ग्रंथाला सुरुवात करणार आहोत. या भागामध्ये फक्त आपण मंगलाचरण करूया. आता मंगलाचरण म्हणजे काय? मंगल आचरण म्हणजे थोडक्यात चांगल्या गोष्टीचं आचरण. तर ग्रंथामधलं मंगलाचरण म्हणजे काय? तर ग्रंथाची निर्विघ्नपणे समाप्ती व्हावी किंवा ग्रंथ लिहित असताना वाचत असताना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, विघ्न येऊ नये, त्यासाठी सुरुवातीला इष्टदेवतेचं स्मरण करायचं किंवा देवतांचं, ज्यांना आपण मानतो, ज्यांचं पूजन करतो त्यांचं पूजन, त्यांना वंदन ग्रंथाच्या आरंभी करायचं. किंवा मंगलाचरण हे ग्रंथाच्या आरंभीसुद्धा असतं, मध्येसुद्धा असतं आणि शेवटीसुद्धा केलेलं असतं. तर ते कशासाठी? तर निर्विघ्नपणे ग्रंथ पार पडावा त्यासाठी. तसंच गोस्वामी तुलसीदासजींनी नियमाप्रमाणे ग्रंथाच्या सुरुवातीला मंगलाचरण केलेलं आहे. आता मंगलाचरण कुणाकुणाचं केलं आहे ते आपण प्रत्यक्षात सुरुवात करूया ग्रंथाला. श्री गणेशाय नमः. श्री जानकी वल्लभो विजयते. वर्णानामर्थसंगानां रसानां छंदसामपि मंगलानां च कर्तारो वंदे वाणी विनायको. तर या श्लोकामध्ये रामचरितमानसचा हा पहिला श्लोक आहे. या श्लोकामध्ये वंदे वाणी विनायको, वाणीला, आता वाणीची देवता आहे सरस्वती आणि विनायक म्हणजे श्री गणेश. श्री सरस्वती आणि श्री गणेश या दोघांना पहिल्या श्लोकामध्ये वंदन केलेलं आहे. आता गोस्वामी तुलसीदासजी महाराज जर त्यांचं चरित्र पाहिलं तर प्रभू श्रीराम हे त्यांची इष्टदेवता आहे. तर इष्टदेवतेला सुरुवातीला त्यांचं स्मरण न करता, इष्टदेवतेचं वंदन न करता सुरुवातीला गोस्वामींनी वाणी आणि विनायक यांचं वंदन केलेलं आहे. तर ते का? असा जर विचार केला तर वाणी ही कशाची देवता आहे? सरस्वती ही कशाची देवता आहे? तर वाणीची देवता आहे. शब्द, त्याचे अर्थ हे सगळं निर्माण करण्याचं काम किंवा याची करती जर कोण असेल तर ती वाणी आहे. आणि बुद्धीची देवता आहे श्री गणेश. म्हणजे श्री गणेशाचाही संबंध या शब्दाशी, त्यांच्या अर्थांशी, वाक्यांशी याच्याशी येत असल्यामुळं सुरुवातीला त्यांना वंदन केलेलं आहे गोस्वामी. वर्णानामर्थ संघानाम. वर्ण, आता भाषेमध्ये जर पाहिलं, कोणतीही भाषा घेतली तर त्यामध्ये काही वर्ण असतात, काही स्वर असतात. वर्णामध्ये दोन प्रकार येतात, काही व्यंजन असतात आणि काही स्वर असतात. म्हणजे मराठी भाषा जर पाहिलं तर व्यंजनं कोणते आहेत? क, ख, ग, घ ही जी आपली आपण बाराखडी म्हणतो ती व्यंजन आहेत. काही स्वर असतात म्हणजे अ, आ, ई, उ, ऊ हे स्वर आहेत. तर काही जण म्हणतात की 42 वर्ण आहेत, काहींचं म्हणणं आहे 63 वर्ण आहेत, काहींचं म्हणणं 64 वर्ण आहेत. आता कोण कुठला वर्ण पकडतोय त्यामध्ये त्याच्यावर डिपेंड आहे. म्हणजे ग, त्र वगैरे असे जे मराठीतले शब्द आहेत येणारे ट, ठ, ड नंतर, ते शब्द जर पकडले तर सगळे मिळून असे 64 वर्ण तयार होतात. तर ते प्रत्येकाच्या व्याकरणाच्या नियमानुसार ते वेगवेगळे आहेत. तर वर्ण, वर्णानामर्थ संघानाम. वर्णानामर्थ संघानाम, अमर्थ म्हणजे अर्थांचा संघ, अर्थांचा समूह. वर्ण अर्थांचा समूह. आता अर्थ आपण शब्दार्थ म्हणतो, शब्दांचे अर्थ असतात, वाक्यांचे काही वेगळे अर्थ निघतात. कधी कधी फक्त ध्वनी जरी काढला तरी त्याचेही काही अर्थ निघतात. तर अशा सगळ्या अर्थांचा समूह. त्यानंतर रसानाम, रससुद्धा असतो, भाषेमध्ये रससुद्धा असतो. आता 9 प्रकारचा नवविध रस आपण म्हणतो, भाषेचे 9 रस आहेत. शृंगार रस आहे, कोणतीही कविता असेल किंवा काव्य असेल. आता हे रामचरितमानस म्हणजे काव्यच आहे, तर काव्याचे 9 रस असतात. हे 9 रस या रामचरितमानसमध्ये आहेत. त्यांची देवता सुद्धा कोण आहे? वाणी आणि विनायक म्हणजे सरस्वती आणि श्री गणेश. तर रस 9 प्रकारचे आहेत. शृंगार रस आहे, म्हणजे शृंगारिक जर भाषा, शृंगारिक काव्य असेल तर त्याला शृंगार रस आहे. हास्यरस आहे, विनोदी जर काव्य असेल तर
करुण रस आहे म्हणजे करुणा उत्पन्न करणारा. रौद्र रस आहे, भयानकता उत्पन्न करणारा सुद्धा रस असतो, तर तो रौद्र रस. त्यानंतर वीर रस आहे, वीरत्व उत्पन्न करणारा एक रस असतो, वीर रस. त्यानंतर भयानक रस आहे, भयानकता जर सांगायची असेल एखाद्याला, भयानक गोष्ट वर्णन करायची असेल तर त्याचा भयानक रस आहे, काव्याचा रस आहे. बिभस्त रस आहे, अद्भुत रस आहे आणि शांत रस एक आहे. असे रसाचे 9 प्रकार आहेत. या रसांची सुद्धा कर्ती कोण आहे? वाणी आहे, त्यामुळे तिला वंदन केलेलं आहे. त्यानंतर छंद साम पी. छंद, छंद म्हणजे वर्ण आणि मात्रा यांच्या नियमानुसार जे तयार होतात त्यांना छंद म्हणायचं. तर या छंदांची निर्माती सुद्धा कोण आहे? वाणी देवता आहे, सरस्वती देवता आहे. आणि वाणी म्हणजे सरस्वती. सरस्वती काय करते? वर्ण उत्पन्न करते. तिची कृपा असल्याशिवाय वाणी स्फुरत नाही. काय बोलायचं, कोणते शब्द उच्चारायचे, त्यांचे अर्थ काय, हे सरस्वतीच्या आशीर्वादाशिवाय होत नाही. कवित्व शक्ती उत्पन्न करण्याचं काम सरस्वती करते. तिच्याशिवाय कोणताही कवी कोणतंही काव्य निर्माण करू शकत नाही. म्हणून सरस्वतीला पहिल्यांदा किंवा वंदन केलेलं आहे. आणि ही ब्रह्मा, पितामह ब्रह्माची ही मुलगी आहे, कन्या आहे सरस्वती. पितामह ब्रह्मा आपल्याला माहीत आहेत, त्यांच्यापासून वेद निर्माण झाले. त्यामुळं ज्ञानाचं भंडार ते आहेत आणि त्यांची कन्या आहे सरस्वती. तर गोस्वामीजींची इच्छा काय आहे की आपला ग्रंथ हा निर्विघ्न पार पाडावा, कोणतंही त्याच्यामध्ये विघ्न येऊ नये. वक्ता आणि श्रोता या ग्रंथाचं भाष्य करणारा, म्हणजे आता मी तुम्हाला ही कथा सांगतोय तर माझं आणि तुम्ही ऐकताय म्हणून तुमचं, दोघांचंही यामधून कल्याण व्हावं, त्यासाठी हे मंगलाचरण गोस्वामी तुलसीदासजींनी ग्रंथाच्या आरंभी, ग्रंथाच्या सुरुवातीला केलेलं आहे. आता गणपतीचा धर्म काय आहे की मंगल करणं, आपल्या समोरच्याचं मंगल करणं किंवा त्याच्या कोणत्याही कार्यामध्ये विघ्न न येऊन देणं, निर्विघ्न त्याचं कार्य पार पडणं. गणपतीचं बघा, प्रत्येक कार्याच्या आरंभी कोणतंही कार्य सुरुवात करायची असू द्या, गणपतीचं वंदन, गणपतीचं पूजन केलं जातं. कोणतंही कार्य असू द्या, एखादं भूमिपूजन करायचं असू द्या, लग्न असू द्या, कोणताही समारंभ असू द्या, सुरुवातीला गणेशाचं पूजन केलं जातं. कारण गणेश हा निर्विघ्नता देणारा देव आहे, निर्विघ्नता देणारी देवता आहे. त्यामुळं गणेशाचं पूजन, गणेशाला वंदन गोस्वामी तुलसीदासजींनी पहिल्या श्लोकामध्ये केलेलं आहे. आता त्यामध्येही वाणीला प्रथम स्थान दिलेलं आहे, गणेशाला नंतर स्थान दिलेलं आहे. आपण स्त्रीला प्रथम स्थान देतो, पुरुषाला नंतर स्थान देतो, त्याप्रमाणे कदाचित गोस्वामीजींनी केलेलं असावं. स्त्रीला पहिल्यांदा स्थान, कारण स्त्री भक्ती ही सरस्वती भक्ती आहे आणि ज्ञान, गणेश हे ज्ञान आहे. ज्ञान पुरुषत्व दाखवणार आहे, भक्ती ही स्त्रीत्व दाखवणारी आहे. त्यामुळे स्त्रीत्वाचं आधी वंदन केलेलं आहे, असं अनेकांचं मत आहे. आता हे जे रामचरितमानस आहे याचे 4 वक्ते आहेत, 4 आणि श्रोते आहेत. 4 ठिकाणी ही रामकथा सांगितली गेलेली आहे रामचरितमानसमध्ये. सुरुवातीला म्हणजे गोस्वामी तुलसीदासजी महाराज आपल्या मनाला ही कथा सांगतायत लिहिताना. दुसरं याज्ञवल्क मुनी नावाचे मुनी होते, ते प्रयागराज क्षेत्रामध्ये भरद्वाज मुनींना ही कथा सांगतायत. त्यानंतर शंकर म्हणजे शिव हे कैलास पर्वतावर पार्वतीला ही कथा सांगतायत. आणि कागभुसुंडी हे एक मुनी होते, ते गरुडाला ही कथा सांगतायत. असे 4 ठिकाणी ही कथा सुरुवातीपासूनच चालू आहे. ते त्या ठिकाणी बघा ते शब्द येणार आहेत कथेमध्ये. तर पहिल्या श्लोकामध्ये गोस्वामी तुलसीदासजी महाराजांनी वाणी आणि विनायक या दोघांना वंदन केलेलं आहे. वर्णानामृत संघानाम रसानाम छंदसामपि मंगलानाम च कर्तारो वंदे वाणी विनायको. दुसरा श्लोक भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वासरूपिणो याभ्याम विना न पश्यन्ति सिद्धा स्वांतस्तमीश्वरम. आता दुसऱ्या श्लोकामध्ये भवानी आणि शंकर या दोघांना वंदन केलेलं आहे. भवानी म्हणजे पार्वती, शंकर म्हणजे शिव
ह्या दोघांचं वास्तव्य कैलास पर्वतावर आहे, त्यांना वंदन केलेलं आहे. आता इथं भवानीला श्रद्धारूप म्हटलेलं आहे आणि शंकराला विश्वासरूप असं म्हटलेलं आहे. भवानी म्हणजे श्रद्धा आणि शिव म्हणजे विश्वास. श्रद्धा आणि विश्वास असल्याशिवाय ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही, किंवा साधकाला जी त्याचं ध्येय आहे, साधकाचं ते ध्येय श्रद्धा आणि विश्वास असल्याशिवाय प्राप्त होऊ शकत नाही. गीतेमध्ये सुद्धा योगेश्वर श्रीकृष्णानं सांगितलेलं आहे, श्रद्धावालंबते ज्ञानम, म्हणजे श्रद्धावान पुरुषालाच ज्ञान प्राप्त होतं. श्रद्धा असल्याशिवाय ज्ञानाची प्राप्ती होऊ शकत नाही. किंवा गीतेमध्ये अजून योगेश्वरानं म्हटलेलं आहे, त्या अज्ञानी श्रद्धारही संशयी पुरुषांचा नाश होतो आणि संशयी पुरुषाला सुख कधीच प्राप्त होत नाही, इहलोक परलोक हेही प्राप्त होत नाही. श्रद्धा असेल तर मंत्र येत नसू द्या, गायला येत नसू द्या, ध्यान लागत नसू द्या, काही होत नसू द्या, त्याचा काही दोष लागत नाही. श्रद्धा असेल तर तो माणूस तरून जातो, भवसागरातून सुद्धा तो पार होऊ शकतो. श्रद्धा असेल तर श्रद्धाळू माणूस हे धर्माचं स्वरूप आहे. श्रद्धा पापातून मुक्त करते आणि अश्रद्धा पापात अडकवते, कर्माच्या बंधनात अडकवते. श्रद्धा ही रक्षण करते. जप ध्यान करायचा असू द्या, भक्ती करायची असू द्या, श्रद्धा फार महत्त्वाची आहे. श्रद्धा नसेल तर काही करा, त्याला काही अर्थ नाही. यज्ञ करा, जप करा, श्रद्धाच नाही तर त्या कशालाच काहीच अर्थ उरणार नाही. म्हणून श्रद्धा असेल तरच ध्येय प्राप्त होऊ शकतं अध्यात्मामध्ये. श्रद्धा हा साधकाचा उद्धार करणारी आहे आणि ती श्रद्धास्वरूप आहे भवानी म्हणजे पार्वती. म्हणून तिला गोस्वामी तुलसीदासजींनी वंदन केलेलं आहे. त्यानंतर शंकर आहे विश्वासरूप. विश्वासरूप शंकराला सुद्धा गोस्वामी तुलसीदासजींनी वंदन केलेलं आहे. श्रद्धा आणि विश्वास हे असल्याशिवाय रामचरितमानस तुम्ही वाचून काही फायदा नाही. रामभक्ती श्रद्धा आणि विश्वास असल्याशिवाय होऊ शकत नाही. भक्तीसुद्धा अशक्य आहे, दुर्लभ आहे श्रद्धा असल्याशिवाय. जे श्रद्धा संबल रहित नाही संतन करसात, तिन कह मानस अगमाती असं म्हटलेलं आहे की श्रद्धा नसेल तर मानस हे रामचरित मानससुद्धा त्यांच्यासाठी अगम आहे, दुर्गम आहे, न समजणारा आहे. किंवा बिनु विश्वास भगती न हितेही, किंवा विश्वास नसेल तर भक्ती सफल होऊ शकत नाही असं वर्णन गोस्वामी तुलसीदासजींनी पुढे केलेलं आहे. त्यावेळी आपण त्या चौपाया पाहणार आहोत. त्यानंतर तिसरा श्लोक आहे, वंदे बोधमयम नित्यम गुरुम शंकर रूपिणम यमाश्रितो हि वक्रोपी चंद्र सर्वत्र वंदते. तिसऱ्या श्लोकामध्ये फक्त शंकराचं वंदन केलेलं आहे, शंकराला वंदन केलेलं आहे. आता सुरुवातीलाच श्रद्धा आणि विश्वास समजून भवानी आणि शंकर या दोघांना मिळून वंदन केलं. आता शंकराला परत सेपरेट वंदन करण्याची गरज काय? तर आता तिसऱ्या श्लोकामध्ये शंकर रूपी गुरुला वंदन केलेलं आहे. शंकराला आपण त्रिभुवन गुरु असं म्हणतो, किंवा त्रिभुवनाचा गुरु आहे शिवजी किंवा शंकर. मग गुरु समजून भगवान शंकरांना वंदन केलेलं आहे. वंदे बोधमयम नित्यम, बोधमय म्हटलेला आहे किंवा ज्ञानमय. गुरु हा ज्ञानमय असतो. गुरुला ज्ञानमय समजून किंवा भगवान शंकरांना ज्ञानमय समजून त्यांना वंदन केलेलं आहे. गुरु नित्य असतो. नित्यम गुरुम शंकर रूपिणम यमाश्रितो हि वक्रोपी चंद्र सर्वत्र वंदते. यमाश्रितो हि वक्रोपी म्हणजे बघा, चंद्र भगवान शंकराच्या मस्तकावर असलेला चंद्र हा वाकडा आहे. तो पूर्ण चंद्र नाही, अर्धाच चंद्र आहे. तो वाकडा आहे, कुरूप दिसणारा आहे. पण असा चंद्रसुद्धा भगवान शंकरांनी मस्तकावर घेतला, डोक्यावर घेतला. ते विषापासून होणारी आग शांत करण्यासाठी त्यांनी चंद्र मस्तकावर धारण केला आणि तो वाकडा दिसणारा चंद्रसुद्धा सर्वांना वंदनीय झाला. गुरु हेच करतो. आपला शिष्य आपल्या आश्रिताला, आपल्या आश्रयाला जो कोणी येईल तो कसाही असेल, कितीही अज्ञानी असेल, कुरूप असेल, अगुणी असेल, कसाही असला तरी
गुरुमध्ये ते सामर्थ्य असतं की त्याला वंदनीय कसं करायचं याचं सामर्थ्य गुरुमध्ये असतं, किंवा गुरु आपल्या अशा शिष्यांना वंदनीय करतो एवढं सामर्थ्य गुरुमध्ये असतं. म्हणून गुरुला या 3ऱ्या श्लोकामध्ये वंदन केलेलं आहे. वंदे बोधमयं नित्यं गुरुं शंकररूपिणं यमाश्रितो हि वक्रोऽपि चंद्र सर्वत्र वंदते सीताराम गुणग्राम पुण्यारण्य विहारिनो वंदे विशुद्ध विज्ञानो कवीश्वर कपीश्वरो. सीतारामांच्या गुणसमूहरूपी पवित्र वनात विहार करणाऱ्या, विशुद्ध विज्ञान संपन्न असणाऱ्या कवीश्वर वाल्मिकी आणि कपीश्वर हनुमंत या दोघांना वंदन केलेलं आहे 4थ्या श्लोकामध्ये. आता हे रामचरितमानस गोस्वामीजी लिहितायत, पण सगळ्यात पहिल्यांदा रामायण लिहिलं कुणी तर वाल्मिकींनी. ते थोर वैज्ञानिक होते, त्यांनी पहिल्यांदा रामायण लिहिलं, म्हणून त्यांना वंदन करणं भाग आहे. म्हणून त्यांना वंदन केलं आणि हनुमंतरायाला वंदन केलेलं आहे, कारण तो कपीश्वर आहे, वानरामध्ये श्रेष्ठ वानर आहे, त्यामुळं हनुमंतरायाला वंदन केलेलं आहे. सीताराम गुणग्राम पुण्यारण्य विहारिनो वंदे विशुद्ध विज्ञानो कवीश्वर कपीश्वरो उद्भवस्थिती संहारकारिणीं क्लेशहारिणीं सर्वश्रेयस्करीं सीतां नतोऽहं रामवल्लभाम. आता मायेला वंदन केलेलं आहे 5व्या श्लोकामध्ये. माया म्हणजे सीता, भगवंताची माया म्हणजे सीतेला म्हटलेलं आहे. उद्भवस्थिती संहारकारिणीं. आता ही माया काय करते? ईश्वर कशाचाच करता नाही, तो मायेकरवी सगळं घडवत असतो, मायेकरवी सगळं करून घेत असतो. ही सृष्टीसुद्धा निर्माण केलेली आहे ती मायेकरवी ईश्वरानं केलेली आहे, म्हणून त्या मायेला वंदन केलेलं आहे सीता समजून. उद्भवस्थिती संहारकारिणीं. उद्भव म्हणजे उत्पत्ती करणारी, स्थिती म्हणजे पालन करणारी, आणि संहार करणारी, संहारकारिणी म्हणजे संहार करणारी ही कोण आहे? माया आहे. किंवा क्लेशहारिणी, क्लेश हरण करणारी ती सुद्धा सीतादेवी आहे. तसेच संपूर्ण कल्याण जे करते भक्तांचं, सर्व श्रेयस्करीं सीतां नतोऽहं रामवल्लभाम. त्या श्री रामचंद्रांची प्रियतमा असलेल्या, अर्धांगिनी असलेल्या श्री सीतेला गोस्वामी तुलसीदासजींनी वंदन केलेलं आहे. त्यानंतर 6व्या श्लोकामध्ये यन्माया वशवर्ती विश्वमखिलं ब्रह्मादिदेवासुरा यत्सत्त्वादमृषेव भाति सकलं रज्जो यतार्हे भ्रमा यत्पादप्लवमेकमेव हि भवाम्बुधे स्थितिर्षावतां वंदेहं तमशेषकारण परं रामाख्यमिशं हरिं. संपूर्ण विश्व, ब्रह्मादी देव आणि असुर हे ज्यांच्या मायेच्या अधीन आहेत, दोरीवर साप असल्याचा भास होतो. लांब बघा, आपल्याला कधी कधी एखाद्या दोरीकडे बघितलं की साप असल्यासारखं वाटतं. त्याप्रमाणे ज्यांच्या सत्तेमुळे हे संपूर्ण दृश्य जग आपल्याला सत्य वाटतं. ईश्वराच्या सत्तेमुळे आपल्याला वाटतं हे जग सगळं सत्यच आहे, पण ज्यांचे केवळ चरण हेच भवसागरातून तरून जाऊन इच्छिणाऱ्यांसाठी एकमात्र नौका आहेत, त्या भगवंताचे चरण आपल्यासाठी नौका आहेत. ज्यांना तरून जायचे आहे त्यांच्यासाठी या भवसागरातून अशा संपूर्ण कारणांचेही श्रेष्ठ कारण असलेल्या आणि ज्यांना श्रीराम असं म्हटलं जातं त्या भगवान श्रीहरींना मी वंदन करतो, असं गोस्वामी तुलसीदासजी म्हणतात. आता 6व्या श्लोकामध्ये जवळजवळ सगळ्यात शेवटी आपली इष्टदेवता असलेल्या भगवान श्रीरामांना गोस्वामी तुलसीदासजींनी वंदन केलेलं आहे. पुढं 7व्या श्लोकामध्ये हे रामचरितमानस रचण्याची, हे रामायण लिहिण्याची कारण काय, हे रचण्याचं कारण काय, हे गोस्वामी तुलसीदासजी सांगतात. नाना पुराण निगमागम सम्मतं यद रामायणे निगदितं क्वचिदन्यतोपि स्वांत सुखाय तुलसी रघुनाथ गाता भाषा निबंधमती मंजुल मातनोती. अनेक पुराण, वेद, तंत्रशास्त्र यांना संमत असलेले जे वर्णन रामायणात आलेलं आहे ते तसंच श्री रघुनाथांच्या इतरत्र उपलब्ध असलेल्या कथा यांचा गोस्वामी तुलसीदासजी स्वतःच्या आनंदासाठी अत्यंत मनोहर अशा लोकभाषेमध्ये विस्तार करत आहेत. म्हणजे गोस्वामीजींनी अनेक रामचरित्र वाचलेली आहेत,
वाल्मिकींचं रामायण वाचलेलं आहे, त्याच्यामध्ये ज्या आलेल्या कथा आहेत त्याचं लोकभाषेमध्ये सर्वांना समजावं अशा भाषेमध्ये ते आता इथून पुढं वर्णन करणार आहे. हा मंगलाचरणाचा शेवटचा श्लोक होता 7वा. इथून पुढं 5 सोरटे आहेत ते बोलीभाषेमध्ये लोकभाषेमध्ये आलेले आहेत, ते आपण पुढच्या भागामध्ये पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज प्रिय हो. जगद्गुरु तुकाराम महाराज प्रिय हो. गोस्वामी तुलसीदासजी महाराज प्रिय हो. सियावर रामचंद्र भगवान प्रिय हो. पवन सुत हनुमान जी महाराज प्रिय हो. जय जय रघुवीर समर्थ.